एकदम सरळ आणि सपाट असलेला असा एक दगड त्याला सापडतो. त्या दगडाला तो त्याच्याकडे जी छन्नी हातोडा असतो त्याने आकार द्यायला लागतो आणि छन्नी हातोड्याने आकार देताना अचानकपणे होतं काय, त्या मूर्तिकाराला, त्या शिल्पकाराला आवाज ऐकू येतो रडण्याचा. आणि तो इकडे तिकडे बघतो, त्यावेळेस त्याला कळतं, इमॅजिनरी स्टोरी आहे, तर इकडे तिकडे बघतो त्यावेळेस त्याला कळतं की रडण्याचा आवाज तर हा दगडच रडतोय. आणि तो दगड रडताना त्या मूर्तिकाराला, त्या शिल्पकाराला म्हणतो की मला हे जे तू आघात करतोयस माझ्यावर किंवा मला आकार देताना हे जे तू हातोड्याने घाव घालतोयस त्याचा मला खूप त्रास होतोय. माझ्यावर हे हातोड्याने घाव घालणं बंद कर, मला तू आकार देऊ नकोस. त्यावेळेस तो मूर्तिकार, तो शिल्पकार त्याला समजावून सांगतो की तुला आता मी आकार देतोय, तुला काही काळानंतर देवाची मूर्तीमध्ये मी बनवेल, देवाच्या मूर्तीमध्ये तुझं परिवर्तन करेल आणि नंतर तू खूप मोठा होशील, नंतर तुला खूप काही मिळेल, तुझा सन्मान होईल, असं त्याला तो सांगतो. आणि तो पुन्हा मूर्तिकार आपलं काम करायला लागतो. पण तरी थोड्या वेळानंतर पुन्हा त्या दगडातून रडायचा आवाज येतो आणि तो म्हणतो नाही, मला हे फारच असह्य होतंय, तू मला आता यापुढे घडवूच नको. आणि शेवटी मूर्तिकार नाईलाजाने काय करतो, तो दगड ठेवून देतो. तसाच अर्धवट राहिलेला, त्याला आकार व्यवस्थित दिला गेलेला नाही आणि तसाच अर्धवट राहिलेला दगड तो जंगलामध्ये ठेवून देतो. आणि मूर्तिकार नंतर दुसऱ्या दगडाच्या शोधामध्ये निघतो. आणि मूर्तिकारानंतर दुसऱ्या रस्त्यावर एक दुसरा चांगला दगडही सापडतो. मूर्तिकार तिथं पुन्हा मूर्ती घडवायला घेतो तो दगड, आणि तो दगड सुद्धा तसाच रडायला लागतो जसा आधीचा दगड रडायला लागलेला होता. आणि आधीचा दगड जसा रडत होता तसाच हा दगडही आवाज करतो आणि म्हणतो की मला तू घडवूच नको, मला तुझ्या ह्या आघातांचा फार त्रास होतोय, तू हे जे घाव माझ्यावर घालतोयस, मला घडवण्यासाठी ही जी मेहनत करतोय ती तू करू नकोस, कारण मला ह्याचा फार त्रास होतोय. त्यावेळेस मूर्तिकार त्याला सुद्धा समजावून सांगतो आणि म्हणतो की आज तू हे घाव सहन कर, पण उद्या या दगडातून तुला देव पण येईल. म्हणजेच आज तू दगड आहेस पण उद्या तुझा देव बनेल, आणि जेव्हा तू देवळामध्ये असशील तेव्हा लोक तुझ्या पाया पडतील, सगळं जग तुझा सन्मान करेल. हे त्याला तो समजावून सांगतो आणि त्या दगडाला ते पटतं आणि तो दगड मनापासून ठरवतो की मला घाव सहन करायचे आहेत, मला हा त्रास सहन करायचा आहे, आणि जेणेकरून मी उद्या मोठा होईल. आणि तो दगड ते त्रास घाव सगळे सहन करतो आणि मूर्तिकार त्याचं कौशल्य वापरून अतिशय चांगल्या पद्धतीने ती मूर्ती घडवतो आणि त्यातून एक छान अशी सुंदर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तयार करतो. आणि नंतर ती मूर्ती विकल्या जाते आणि त्या मूर्तीचं ज्यावेळेस मंदिर बनवलं जातं, त्या जंगलाच्या जवळच तिथे मंदिर बनवतात. आणि मंदिर बनवल्यानंतर ती जी दुसरी मूर्ती होती, जो दुसऱ्या दगडातून साकारलेली जी मूर्ती होती, ती गाभाऱ्यामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतो. त्या मूर्तीच्या सगळे लोक पाया पडतात, दुरून दुरून लोक येतात. आणि त्या मूर्तीच्या, त्या मंदिराच्या पायथ्याशी एका पायरीचा दगड लागणार असतो, किंवा नारळ फोडण्यासाठी पण एक दगड लागणार असतो. मग तिथं त्यांना असा चांगला दगड भेटत नाही आणि ते लोक काय करतात, कोणता दगड आणतात, जी पहिली मूर्ती होती, जी अर्धवट सोडली होती मूर्तिकाराने, आणि तो दगड पहिला रडत होता, तर तो अर्धवट कोरलेला दगड लोक घेऊन येतात आणि त्याचा उपयोग कुठे करतात, नारळ फोडण्यासाठी. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा तिथे जत्रा भरते आणि त्या जत्रेतले सगळे लोक त्या मूर्तीचा जयघोष करतात, भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा, त्याच्या पायावर डोकं ठेवतात, त्याच्यासाठी नारळ अर्पण करतात, त्याला फुलं घालतात, हार घालतात. आणि हे सगळं बघून, ती गर्दी बघून, त्या गर्दीचा आवाज बघून, तो जो नारळ ज्याच्यावर फोडला जातो तो दगड असतो, त्याला त्या नारळाचा सुद्धा एवढा त्रास होत असतो. त्यावेळेस तो इतक्या मोठ्याने रडतो. ज्यावेळेला तो त्याच्यावरती छन्नी हातोड्याचे घाव घातले जात होते तेव्हाही तो एवढ्या मोठ्याने रडत नसतो, तेवढ्या मोठ्याने तो नारळ फोडल्यावर रडायला लागतो. कारण का, त्याला माहीत असतं की आज जी देवळामध्ये गाभाऱ्यात मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या जागी मी राहिलो असतो जर मी त्यावेळेस घाव सहन केले असते तर. गोष्टीचं तात्पर्य एकच आहे की जर आज घाव सहन केलेत, आज सगळे शिक्षक तुमच्यासाठी जीव तोडून मेहनत करतायत, आतापर्यंत सगळ्या शिक्षकांनी तुमच्यासाठी मेहनत केली आहे, आणि आता त्या मेहनतीचं सोनं करून दाखवायचं काम तुमच्या हातात आहे. येणारी परीक्षा तुमची आहे, त्यामध्ये परीक्षेच्या शेवटच्या पेपरपर्यंत तुम्ही स्वतः जेवढा आता अभ्यासासाठी त्रास सहन करता येईल, अभ्यासासाठी जी मेहनत घेता येईल ती करा. आणि ती केली तर तुमचं जो नंतर दुसरा जो दगड होता, त्या दगडाचं जसं परिवर्तन झालं देवत्वामध्ये, त्याला सगळीकडे सन्मान मिळाला, तशी अवस्था तुमची होणार. तुम्हाला दुसरा जो दगड आहे त्याला सगळीकडे सन्मान मिळाला, तसा तुम्हाला जगात सन्मान मिळेल जर आज मेहनत घेतली तर.
हीच ती प्रेरणादायी गोष्ट होती जी सरांनी आम्हाला त्यावेळेस शिकवली होती. तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आज आपण शिकतोय, उद्या मोठं व्हायचंय. इथून बाहेर पडताना पुढं कॉलेजला जाल, कॉलेज नंतर पुढे काय तुम्हाला जे काही शिक्षण घ्यायचं